नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे खुशखबर अपडेट घेऊन आलो आहे आज. म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्त्याच्या 2,000 रुपये संदर्भातील, म्हणजे आता 18वा हप्ता विजयदशमी दसऱ्याच्या आधीच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत. त्याची तारीखसुद्धा आता फिक्स झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचं 18वा हप्त्याचे 2,000 रुपये हे येणार आहेत, किती तारखेला येणार आहेत, सविस्तर माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ शासनाचे जे अपडेट येत राहतील ते आपल्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतील. आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तुमची KYC ही पूर्ण झालेली असली पाहिजे. पाहिजे तुम्हाला वरती KYC स्टेटस हे यस दिसत असेल तर अशी सुद्धा तुमची एलिजिबिलिटी स्टेटस हे मध्ये KYC स्टेटस हे यस असलं पाहिजे. त्याच्यानंतर पी एम किसान योजनेचं एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये जे लँड सीडिंग स्टेटस आहे हे सुद्धा यस असलं पाहिजे. त्याच्यानंतर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस हे एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये यस असलं पाहिजे. हे आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असेल तर तो यस दिसेल, नसेल तर नो दिसेल. तर हे यस असलं तरीच तुम्हाला पुढील येणारा 18वा हप्ता मिळेल. आणि लँड सीडिंग हे यस म्हणजे तुमचा जो 7/12 असतो तो ऑनलाईनला रेकॉर्ड अद्याप नसतो, त्याच्या तो नो असतो. तर तुम्हाला हे तुमचा 7/12 ऑनलाईन रेकॉर्ड न असेल तर तो यस असेल तर तुम्हाला पुढील येणारा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेची हे तिन्ही कामे जर पूर्ण झाली असेल, तिन्ही स्टेटस तुमची जर यस असेल तर तुम्हाला पुढील येणारा हप्ता हा मिळणार आहे. आणि तुम्ही हे 18वा हप्त्याची पात्र लाभार्थी शेतकरी असू शकता. तर ह्यामधील कोणतंही एक नो असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. तर तुम्हाला लवकरच हे येस करून घ्यायचं आहे. हे करून तुम्ही CSCच्या माध्यमातून KYC करू शकता. नंतर तुमच्या भूमी अभिलेख तलाठी कार्यालयामधून, त्यानंतर शेतू ऑफिसमधून तुमचं लँड सीडिंग स्टेटस हे यस करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस हे तुम्ही तुमच्या बँक खात्याला बँकेमध्ये जाऊन NPCI प्रमाणे आधार लिंक करून हा स्टेटस यस करू शकता. अशा 3 ठिकाणांमधून ही तिन्ही स्टेप तुम्ही जर यस केली तर तुम्हाला पुढील येणारा हप्ता मिळतो आणि तुम्ही ह्या योजनेचं कायमच पात्र शेतकरी ठरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता पी एम किसान योजनेचा जो पुढील येणारा 18वा हप्त्याची तारीख कोणती आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला तारीख जाणून घेऊया. तर काही शेतकऱ्यांना असं प्रश्न पडला असेल की प्रूफसहित तारीख फिक्स झालेली आहे की नाही हे आम्हाला पाहायचं आहे. तर तुम्हाला मी हे व्हिडिओच्या माध्यमातूनच दावणार आहे. प्रूफसहित पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे त्यांच्या गव्हर्मेंट ऑफिशियल पी एम किसान वेबसाईटमधूनच दावणार आहे. काही शेतकऱ्यांना प्रूफची गरज असते, काही जणांची व्हिडिओ खोटी असतात असं बरेच शेतकऱ्यांना वाटत असेल. तर आपण तसं नाही, शेतकऱ्यांपर्यंत माहिती देत असताना प्रूफसहित कोणतीही माहिती देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला प्रूफसहित दावणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की pmkisan.gov.in ऑफिशियल पी एम किसानची वेबसाईट आहे. ह्यामध्ये तुमची KYC, तुमची स्थिती पाहता येणार आहे. बेनिफिट लिस्ट जे तुम्ही जर नवीन रजिस्टर करणार असेल तर ह्यामध्ये तुम्हाला सर्व करता येणार आहे. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट असेल, तुम्हाला माहीतच आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं खाली स्क्रोल केल्यानंतर तर इथं दिसत आहे पहा, प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 8th इन्स्टॉलमेंट ऑफ PM किसान स्कीम ऑन द 5th ऑक्टोबर 2024. म्हणजे इथं 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी हे वितरित होणार आहे. आता तुम्हाला प्रूफसहितच आपण तारीख डिक्लेअर झालेली, फिक्स झालेली दावलेला आहो शेतकरी मित्रांनो. त्याकरिता व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.
आता तुम्हाला माहीत झालेले असेल PM किसान सन्मान निधी योजनेचा 18 हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या तारखेमध्ये बदल झाली तर लगेचच व्हिडिओ येईल. तर शेतकरी मित्रांनो, नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह परत एकदा नवीन व्हिडिओसह भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.